सकाळीचंच वातावरण आहे आणि सकाळी म्हणजे मला वाटतं 8:30 पावणे 9 झाले असतील त्यावेळेला मी थोडासा सीन घेतलेला होता. सूर्य अगदी समोर आला होता आणि ही बघा ही आमची घरं आहेत. मी माझ्या घरातून शूटिंग घेते. माझ्या घराला रंग आहे पिवळा आणि पुढे 2 अजून घरं आहेत आणि लगेच मेन रोड आहे. असं हे मेन रोडपेक्षा थोडंसं आतमध्ये माझं घर आहे आणि तिथे आम्ही राहतो. आता हे बघा हे शेजारचे लोकं जे आहेत, ह्या लोकांनी बऱ्याच लोकांनी कुक्कुटपालन केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुक्कुटपालन केल्या कारणाने लोकांनी लगेच तुम्हाला कोंबड्या पाहायला मिळतील. आणि ही बघा छानपैकी गुलाबाची फुलं चिनी गुलाब ह्याला म्हणतात. ही लावलेली आहेत. हे आपल्या लिंबाचं झाड आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. आपल्या नवीन चॅनलचं नाव आहे हिरवा निसर्ग व्लॉग. हिरवा निसर्ग व्लॉग. या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्याच्यावर काही वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आवर्जून या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आमच्या दारातच आमच्या गाड्या उभ्या असतात आणि त्या गाड्यांवर किंवा लिंबूच्या झाडावर नेहमी चिमणा, चिमणी अशी पाखरं नक्कीच पाहायला मिळतात. कधी फुलपाखरं असतात, तर कधी सरडे असतात. तर अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन आम्हाला रोजच होत असते. आणि बघा हा चिमणा जो आहे, हा चिमणा आणि चिमणी अगदी रोजची जोडी दोघांची फिक्स आहे. रोज येतात आणि येतातच. माझ्या घराच्या पाठीमागेच मध्येच फक्त वॉल कुंपण त्यांनी घातलं आहे आणि अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बऱ्याच कधीपासून म्हणजे बरेच महिने झाले, जवळजवळ 1.5 वर्ष झालेलं आहे ह्या कन्स्ट्रक्शनला. आणि अशा पद्धतीने हे उभं आहे. आणि बघा मी इथे शूटिंग घेते तोपर्यंत कोंबडा आपली बांग देतो, म्हणजे कोंबडा आरवतो, खूप मोठ्याने आरवतो. आणि नेहमीच मी ज्या वेळेला दुसरे पण व्हिडिओ करते स्वामी प्रचिती 24चे, तेव्हासुद्धा हा कोंबडा आरवत असतो. आणि आता बघा ओम कसा सायकल चालवतो, असं करत असतो, हात सोडून सायकल चालवतो. तुम्ही सुद्धा पाहता त्याला. हा माझा मुलगा आहे ओम. आणि ही जी मुलं आहेत ही गल्लीतलीच आहेत. संध्याकाळी 6 वाजता किंवा 5, 5:30, 6 वाजता मुलं सायकल चालवत असतात. संध्याकाळचा टाईम आहे हा. आणि मी शूटिंग घेतलेली आहे. मुलांना शूटिंग घेतली की खूप आवडतं, त्यामुळे मी आवर्जून घेते त्यांना शूटिंगमध्ये. आता बघा एवढी गल्ली आहे, ह्या गल्लीतच ते चालवतात, गल्लीच्या बाहेर नाही जात. तुम्हाला कोणाला सायकल चालवता येतं का? मला नक्कीच कमेंट करा. हा जो मिनी ब्लॉग आहे हा 2-3 दिवसाचा एकत्र मिळून असतो. बघा सकाळी सकाळीच मी उठते आणि उठल्याच्या नंतर सर्व कामं आवरते. आता हा जो स्टँड आहे हा कपडे सुकवायचा एसएसचा स्टँड आहे. थोडासा महाग आहे, परंतु पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यातसुद्धा कपडे सुकवायला खूप छान आहे. हलके कपडे ह्याच्यावर सर्व ठेवू शकतो. बेडशीटसुद्धा ठेवू शकतो. बेडशीटसुद्धा मी ह्याच्यावर सुकवते. हेवी वजनाचा आहे, इतका काही हलका नाही. थोडासा महाग आहे पण खूप छान आहे. आणि असा स्टँड तुम्ही घेतला आहे का घरी, किंवा ह्याचा वापर तुम्ही करता का? तर करत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्याचे छान फायदे झालेले असतील. नक्कीच तुम्ही पण मला सांगा तुम्ही घेतला आहे. संध्याकाळचे 4, 4:30 झाले की लहान मुलांना अतिशय भूक लागते आणि मी सुकी भेळ बनवली आहे जी मक्याची आहे. तर तुम्ही सुद्धा अशी सुकी भेळ मक्याची बनवता का आणि मुलांना असं चटपटीत खायला देता का? तर बघा ओम माझा खातोय, खूप मजेत खातोय. त्याला अशी चटपटीत वस्तू जी असते ती अतिशय प्रिय आहे आणि अगदी आवडीने खातो. नेहमी त्याला काही ना काहीतरी असं चालत असतं, लागत असतं.